केस खूप गळत आहेत, केसांची वाढ अजिबातच होत नाही, असे आणि अनेक केसांचे प्रॉब्लेम आपल्याला होत असतात. तुम्ही बरेचसे उपाय करूनही पाहिले असतील, पण आज आपण या व्हिडिओमध्ये काहीच न लावता असा उपाय करणार आहोत की ज्याने तुमच्या केसांना बूस्ट मिळेल आणि केस वाढण्यासाठी मदत होईल. आता बघा, तुमचे जर केस गळत असतील तर त्याची भरपूर कारणे असू शकतात. जनुकी असू शकते, अतिनील किरणे असू शकतात, हार्मोनल बदल असू शकतात, वैद्यकीय परिस्थिती असू शकते किंवा कोणते औषधं असू शकतात. तुम्हाला जर केस गळण्याचाच प्रॉब्लेम असेल तर मी मागचा व्हिडिओ केस गळतीवरती टाकलेला आहे, तो तुम्ही नक्की जाऊन पाहू शकता. व्हिडिओची लिंक पण मी देते किंवा इथे आय बटनावरती तुम्ही तिथे क्लिक करून सुद्धा पाहू शकतात. आता बघूयात केस न वाढण्याची कारणे काय काय असू शकतात. तुम्हाला फॅटी ॲसिड, ओमेगा 3, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, आयर्न आणि त्याचबरोबर तुमच्या केसांच्या मुळांना ब्लड सर्क्युलेशनचीही कमतरता असू शकते. आज आपण आपला मेन जो पॉईंट आहे या व्हिडिओचा तो आहे तुमच्या केसांचं ब्लड सर्क्युलेशन कसं वाढवायचं. बाकीचे जे व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, आयर्न हे जे आहेत ते तुम्ही आहारामधून घेऊ शकता, पण ब्लड सर्क्युलेशनसाठी एक मसाज किंवा केस कसे विंचरायचे तेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. केस न वाढण्याचं एक प्रमुख कारण ब्लड सर्क्युलेशनही असू शकतं. तर सगळ्यात आधी जेव्हा तुम्ही केस विंचरता त्यावेळेस पहिले मोठ्या दाताच्या कंगव्याने केस विंचरायचे. सगळ्यात आधी महत्त्वाचा एक उपाय, केसांचा जो गुंता आहे तो लवकर निघतो आणि केस तुटायचे चान्सेस खूप कमी असतात. त्यानंतर तुम्ही छोट्या कंगव्याने केस विंचरू शकता. केस कधीही विंचरते वेळेस 2 भागामध्ये पार्टिशन करून केस पुढच्या साईडला घेऊनच विंचरायचे. मागच्या साईडला जेव्हा तुम्ही विंचरता त्यावेळेस अर्धे केस तुमच्या विंचरण्याने सुटत असतात. आणि केस वाढीचं जर म्हणायचं झालं तर त्वचाविज्ञान शास्त्रानुसार जर तुमचे केस निरोगी असतील तर केसांचा जो कूप आहे दर महिन्याला अर्धा इंच आणि वर्षातून 6 इंच असे वाढू शकतात. आणि त्याचसाठी तुमचा आहार आणि ब्लड सर्क्युलेशन हे व्यवस्थित असायला पाहिजे. चला मग मेन पॉईंटकडे वळूया. आठवड्यातून 2 वेळेस तुम्ही हा उपाय करू शकता. तर जेव्हा तुम्हाला केस धुवायचे असतील आणि तुमचं जे स्किन आहे ते ऑइली नसेल किंवा केसांमध्ये ऑइल येत नसेल तर तुम्ही इथे तेलही लावू शकता, ऑइलिंग करू शकता. आणि जर केसांमध्ये जास्त कोंडा होत असेल तर मी सांगते की ऑइलिंग तुम्ही महिन्यातून एकच वेळेस करत जा. तर बघा काय करायचे, केसांचे 2 पार्टिशन करून केस समोर घ्यायचे आणि अशा प्रकारे खाली वाकायचं कमरेतून आणि त्यानंतर केस जे आहेत मागच्या साईडने पुढे सगळे घ्यायचे आणि मोठ्या दाताच्या कंगव्याने अशा प्रकारे केसांना मसाज करायचा. 2 मिनिट, 1 ते 2 मिनिट असं तुम्ही करू शकता. सारखे केस मागून पुढे घ्यायचे. सगळ्या डोक्यावरती कंगवा फिरला पाहिजे आणि सगळीकडं असं वाटलं पाहिजे की आपल्याला आराम मिळतोय. आणि तुम्ही हे जर गरोदर असाल, तुम्हाला पहिली चक्कर येत असेल तर तुम्ही हे नक्की करणं टाळू शकता, कारण बऱ्याच जणांना असं डोकं खाली घातल्यावरती चक्कर येते, तर तेव्हा तुम्ही हे अजिबात करू नका. जर तुम्हाला आरोग्याचे कोणतेही इश्यू नसतील तरच तुम्ही हे करू शकता. तर अशा प्रकारे डोकं खाली वाकायचं आणि केसांची जी मुळं आहेत त्या मुळापर्यंत कंगव्याच्या दाताने असं 5 मिनिट आरामात असे हलकं केस विंचरत जायचे. जेवढं विंचरताल तेवढं बरं वाटत जातं आणि जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते व्यवस्थित होत जातं. ब्लड सर्क्युलेशनसाठी अजून एक उलटी पद्धत असते की कॉटवर झोपायचं आणि डोकं कॉटच्या खाली सोडून द्यायचं, पण तेही बऱ्याच जणांना होत नाही, कारण कमरेचा त्रास ज्यांना असतो, ज्यांना मान दुखते, ज्यांना चक्कर येते, अशा लोकांना ते होत नाही. तर बघा इथे मी आधी कंगव्यांनी बराच वेळ विंचरले, त्यानंतर मी आरामात केस थोडेसे ओढल्यासारखे करते, म्हणजे धरते, पकडते आणि सोडून देते. फक्त एवढंच करायचे. जास्त जोरात केस अजिबात ओढायचे नाहीत, पकडायचेत आणि सोडून द्यायचेत. आणि तुम्हाला ऑइलिंग जर सूट होत असेल तर ऑइलसुद्धा तुम्ही असं खाली वाकूनच लावू शकता. ऑइलिंग जर तुम्ही आठवड्याला एकदा करत असाल तर तेव्हाही तुम्हाला हे खूप फायद्याचं ठरणार आहे. तर असं तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळेस नक्की करू शकता. केस विंचरताच हे तुमचं काम होऊन जाईल. तर नक्की ट्राय करून बघा, कारण काही लावायचं आपल्याला यात नाही आहे, बाहेरून काही आणायचं नाही आहे. तुम्ही हेल्दी असाल तर याचे काही साईड इफेक्ट नाही आहेत. तर नक्की ट्राय करून पहा, ट्राय करायला काहीच हरकत नाही. असेच छान छान व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत, नक्की जाऊन चॅनलला एकदा व्हिजिट करा. व्हिडिओ जर आवडला असेल
थोडंही काही व्हिडिओमधलं आवडलं असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. काही आवडलं नसेल, काही तुम्हाला डाऊट असतील तर नक्की कमेंट करून विचारा आणि पुढच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करून ठेवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.